तिथे डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात पै लायब्ररी एक सांस्कृतिक परिवार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 62,500 पुस्तकं रचून राममंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली। मंदिर संपूर्ण उभं करायला 30 दिवस लागले। मंदिर 50 फूट उंच, 80 फूट रुंद, 40 फूट लांब आहे। आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचं कलश पूजन करण्यात आलं। 19 तारखेला प्रतिकृतीचं काम पूर्ण होणार असून नागरिकांना पाहण्यासाठी ही प्रतिकृती खुली होईल। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधीनं पाहूया। डोंबिवलीतील पै लायब्ररी आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल, डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलामध्ये जवळपास 60,000हून अधिक पुस्तकांचं या ठिकाणी एक श्रीरामाचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी त्याची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता, तरुण आहे, त्यांनी हे मंदिर जे आहे ते साकारलेलं आहे। तुझं नाव काय आणि कशा पद्धतीचा हा सगळा प्रयत्न होता तुझा आणि किती दिवस लागले हे सगळं साकारायला तुला? आता ही गोष्ट साकारताना साधारणतः 60 ते 65,000 पुस्तकं इथे लागलेली आहेत। तुम्ही बघत असाल मागे की पुस्तकांची साईज कमी जास्त आहे, तर साधारणतः 10 दिवस आम्हाला पुस्तकं शॉर्टलिस्ट करण्यातच गेली। आम्ही त्याच्यामध्ये साईज, कलर, थिकनेस, किती वजन आहे, काय त्याचा सगळा विचार करून किती लोडची पुस्तकं वरती गेली पाहिजेत ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण आर्मेचर उभं करून मग ती पुस्तकं वरती लावत गेलेलो आहोत। सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।